मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी संघटनांची बैठक. मराठा आरक्षणासंदर्भातील जी आर रद्द करण्याची मागणी. 2014 पासून दिले गेलेले जात प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढा. ओबीसी संघटनांची मागणी. विधी विभागाच्या परवानगीशिवाय हैदराबाद गॅझेटियरचा जी आर काढला कसा? मंत्री छगन भुजबळ आक्रमक. तर 2014 पासूनच्या जात प्रमाणपत्रासह पडताळणी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढा. पंकजा मुंडेंसह ओबीसी नेत्यांची मागणी. जी आरमुळे समाजांमध्ये दरी निर्माण होते. बैठकीत सकारात्मक चर्चेची आशा होती, मात्र ठोस उत्तर मिळालं नाही. विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केली खंत. 10 ऑक्टोबरला होणारा मोर्चा रद्द करायची मुख्यमंत्र्यांकडून विनंती. विजय वडेट्टीवार मोर्चावर ठाम. जी आरला स्टे न आणल्यास मोर्चा निघणारच, वडेट्टीवारांची भूमिका. राजकीय नेते प्रमाणपत्र घेऊन आमदार झाले. मराठ्यांनी राजकीय फायदा घेतला. जी आर रद्द न झाल्यास ओबीसी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत कुठेही दिसणार नाही, वडेट्टीवारांचं वक्तव्य. खोटी कुणबी प्रमाणपत्र दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई होणार. कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही, चंद्रशेखर बावनकुळेंचं आश्वासन. ओबीसी नेते लक्ष्मण हाके आज जेजुरीतील आंदोलनाची हाक देणार. मुख्यमंत्र्यांच्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीला बोलवलं नसल्यामुळे हाकेंचा निर्णय. तरुणांना ओबीसी लढ्यात सहभागी होण्याचं केलं आवाहन. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण न दिल्यास 20 कोटी बंजारा हिंदू धर्माचा त्याग करणार. बंजारा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत राठोड यांचा इशारा. कुणी आत्महत्या करू नका. आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलून आपल्याला विजय मिळवता येणार नाही. धनगर आंदोलक दीपक बोराडे यांचं आवाहन. मनसे नेते आजपासून 3 दिवसीय मराठवाडा दौऱ्यावर. मनसे नेते बाळा नांदगावकर आणि सरचिटणीस मनोज चव्हाण करणार दौरा. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मनसेकडून बी बियाणं आणि खतांची मदत. मोहन भागवत हे मशिदीत जातात. भाजप अल्पसंख्याकांना सदस्य करून घेतात. भाजपनं जे केलं तेव्हा अमर प्रेम आणि आम्ही केलं तर लव जिहाद. उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल. उद्धव ठाकरेंनी आमच्याशी कडवटपणा घेतला. उद्धव ठाकरेंच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे ध्वज फडकतात. उद्धव ठाकरेंनी भूमिका सोडली. चंद्रशेखर बावनकुळेंचा हल्लाबोल. मी नमक हराम आणि गद्दारांना उत्तर देत नाही. पक्ष आणि वडील चोरणाऱ्याचं कसलं मेरिट? उद्धव ठाकरेंचा रामदास कदमांवर हल्लाबोल. रामदास कदम मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार. बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी. उद्धव ठाकरेंनी हाताचे ठसे घेतल्याच्या आरोपांवरून रान पेटलं. रामदास कदमांना कोर्टात खेचणार. कदमांच्या पत्नीनं जाळून घेतलं की जाळलं? ज्योती कदम प्रकरणाची नार्को टेस्ट व्हावी. अनिल परबांची मागणी. माझ्या पत्नीचं नाव घेणाऱ्याला मी न्यायालयात खेचणार. आई बहिणींच्या नावाची बदनामी करून गलिच्छ राजकारण सुरू. रामदास कदमांची अनिल परबांवर टीका. उद्धव ठाकरेंनी स्वतः बाळासाहेबांसोबत गद्दारी केली आहे. ज्या मराठी माणसांसोबत उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली, तो मराठी माणूस उद्धव ठाकरेंचा सुपडा साफ करेल. रामदास कदमांचा ठाकरेंवर पलटवार. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून स्थानिक लोकाधिकार समितीची पुनर्स्थापना केली जाणार. 9 ऑक्टोबर रोजी पुनर्स्थापना केली जाणार असल्याची माहिती. संजय राऊतांनी बाळासाहेबांची शिवसेना बुडवली. राऊत म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी. भाजप आमदार बबनराव लोणीकरांची संजय राऊतांवर टीका. नाशिक महापालिका जिंकण्यासाठी शिंदेच्या शिवसेनेची जोरदार तयारी. आज शिंदे नाशिकमध्ये मेळावा घेणार. तर याआधीच भाजपचा 100 पारचा नारा. मंत्री भरत गोगावले आणि मंत्री अदिती तटकरे पुन्हा एकदा एकाच मंचावर. अलिबागमध्ये शासकीय रायगड जिल्हा रोजगार मेळाव्यात दोन्ही मंत्र्यांची हजेरी. नवी मुंबई विमानतळाच्या कामगार भरतीसाठी स्थानिक नागरिकांना प्राधान्य द्या. शेकापचे अध्यक्ष जयंत पाटलांची मागणी. जयंत पाटील आणि राज ठाकरेंमध्ये या विषयावर चर्चा. चक्रीवादळाची तीव्रता आणखी वाढली. 7 ऑक्टोबरपर्यंत पालघरसह मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा. समुद्र किनारपट्टी भागात वादळी वारं वाहण्याची शक्यता. शेतकऱ्यांचं उत्पन्न का वाढत नाही? शेतकऱ्यांना कायम कर्जमाफी मागावी लागते. हे दुर्दैव. शेतकरी धीर सोडतायत. मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावं. बच्चू कडूंची मागणी. पालघरमध्ये पालकमंत्री गणेश नाईकांनी घेतली नुकसानग्रस्त भागाची भेट.
नुकसानग्रस्तांना योग्य ती मदत मिळणार, गणेश नाईकांचं आश्वासन. नैसर्गिक नाले बुजवणाऱ्यांवर कारवाईचा इशारा. नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटेंनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नंदुरबारमधील भागांची केली पाहणी. कोकाटेंसमोर शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा. इंदापूरमधील निमगाव केतकी परिसरात पावसामुळे टोमॅटोचं उत्पादन घटलं. टोमॅटोवर चित्रा तिरंगा रोगाचा प्रादुर्भाव. तोडणी परवडत नसल्यानं टोमॅटोचं पीक शेतातच सडलं. इंदापूरच्या सणसर गावातील शेतात झालेल्या नुकसानाची सरकारकडून भरपाई. मात्र नुकसान भरपाईच्या नावाखाली राज्य सरकारकडून केवळ 2,500 रुपये जमा झाल्यानं शेतकरी संतप्त. सखाराम बाइंडर नाटकाच्या पहिल्या 10 प्रयोगाचे पैसे पूरग्रस्तांना देणार. अभिनेते सयाजी शिंदे यांची घोषणा. सखाराम बाइंडर नाटकाचा दिल्लीतला ओपनिंग शो हाऊसफुल. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुनेत्रा पवारांचं केंद्र सरकारला पत्र. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांना पत्र. चंद्रपूरच्या राजुरा इथं काँग्रेसतर्फे जनआक्रोश मोर्चा. ओला दुष्काळ जाहीर करावा. शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी या मागण्यांसाठी काढण्यात आला मोर्चा. पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री मोठं पॅकेज जाहीर करतील. घराचं नुकसान झालेल्यांना 10,000ची मदत. मोठं पॅकेज लवकरच जाहीर होईल. पालकमंत्री जयकुमार गोरेंचं आश्वासन. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य. जमेल तिथं युती किंवा स्वबळावर लढण्याचा व्यक्त केला निर्धार. राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंतांकडून रत्नागिरी विमानतळाची पाहणी. काम सुरू असलेल्या टर्मिनल बिल्डिंगचा घेतला आढावा. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावात 14,32,164 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा. 2 वर्षांच्या तुलनेत सुमारे 5 ते 8,000 दशलक्ष लिटरनं कमी पाणीसाठा. ऑगस्ट 2026 अखेरपर्यंत पुरणार पाणी. मुंबईच्या चिंचपोकळीमध्ये फुटपाथवर अवैध कबूतरखाना तयार झाल्याचं चित्र. कबूतरखान्यात कबुतरांना दाणा टाकणं सुरू. हायकोर्टाच्या आदेशानंतरही मुंबईत नियमांचं उल्लंघन. बुलढाण्याच्या संग्रामपुरातील बावनबीर गावात धार्मिक मिरवणुकीला गालबोट. अज्ञातानं मिरवणुकीवर दगडफेक केल्यामुळे निर्माण झाला वाद. गावात तणावाचं वातावरण. चोख पोलीस बंदोबस्त. नाशिकच्या कळवणमधील परिस्थिती नियंत्रणात. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं प्रशासनाचं आवाहन. बेपत्ता तरुणाचा घातपात झाल्याच्या संशयावरून झाला होता राडा. अकोल्यात हॉटेल मालकानं दलित महिलेला रूम नाकारली. पोलिसात अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. वंचितच्या महिला पदाधिकाऱ्यासोबत घडली धक्कादायक घटना. नांदेडमध्ये मुलींच्या 2 गटात हाणामारी. शाळेतील वादामुळे मुली शाळेबाहेर रस्त्यावर भिडल्या. मुलींचा व्हिडिओ व्हायरल. अंबरनाथमध्ये 6 महिन्यांपासून तयार असलेल्या शाळेचं अद्याप उद्घाटन नाही. विद्यार्थी फुटलेल्या पत्र्याखाली घेत आहेत शिक्षण. लातूर जिल्ह्यातील 174 उमेदवारांची शासकीय सेवेत नियुक्ती. पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांच्या हस्ते प्रमाणपत्रांचं वितरण. गडचिरोलीमध्ये सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते अनुकंपा आणि सरळ सेवा पदभरतीच्या उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान. सेवा भावनेतून जनतेच्या मनात विश्वास निर्माण करा. जयस्वालांचा उमेदवारांना सल्ला. जालन्यामध्ये अनुकंपा तत्वावरील 128 उमेदवारांना नियुक्तीपत्राचं वाटप. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात पार पडला कार्यक्रम. 26/11 हल्ल्यात वडील गमावलेल्या मुलीला एमपीएससीचे नियम शिथिल करून शासकीय नोकरी प्रदान. मंत्रालयातील वैद्यकीय शिक्षण व औषधे द्रव्य विभागात अनुष्का मोरेची नियुक्ती. साताऱ्यामध्ये कोयना धरणग्रस्तांचं मोबदल्यासाठी जलसमाधी आंदोलन. आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट. 40 वर्षांपासून धरणग्रस्तांचा प्रश्न प्रलंबितच. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या अटकेच्या निषेधार्थ अकोल्यामध्ये कॅन्डल मार्च. कॅन्डल मार्चमध्ये नागरिक आणि विविध संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग. डोंबिवलीमध्ये तब्बल 170 ब्लिंकिट रायडर्सचं काम बंद आंदोलन. अतिरिक्त रायडर्स कमी करा आणि लांब पल्ल्याच्या डिलिव्हरीसाठी योग्य मोबदला मिळावा या मागण्यांसाठी रायडर्स उतरले रस्त्यावर.
शिर्डीतील साईबाबांच्या चरणी 954 ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार अर्पण. हारावर आकर्षक नक्षीकाम आणि नवरत्नाचे खडे. कोल्हापुरातील आमदापुरात बाळूमामांचा जन्मकाळ सोहळा संपन्न. 133वा जन्मकाळ सोहळ्याला हजारो भाविकांची उपस्थिती. बाळूमामाच्या नावानं चांग भलं या जयघोषात परिसर दुमदुमला. जालन्याच्या वाहतूक शाखेच्या पोलीस हवालदाराने हेल्मेट वाटप करून साजरा केला आगळा वेगळा वाढदिवस. संदीप बोंद्रे असं पोलीस हवालदाराचं नाव. वाशिमच्या कामरगावमध्ये विजेच्या धक्क्यानं बैलाचा मृत्यू. महावितरणाच्या निष्काळजीपणामुळे बैलाचा मृत्यू झाल्याचा नागरिकांचा आरोप. नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी. उल्हासनगरमध्ये दुचाकी नाल्यात फेकून जाळल्या. जुन्या भांडणांच्या रागातून हा प्रकार घडल्याची माहिती. पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. मुंबई नाशिक महामार्गावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनाची कचरा गोळा करणाऱ्या 10 वर्षीय मुलीला धडक. अपघातात मुलीचा जागीच मृत्यू. गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांनी जखमी साथीदाराला जंगलात सोडून काढला पळ. पोलिसांनी वाचवले जखमी नक्षलवादी महिलेचे प्राण. शिक्षकासह 2 जणांकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार. परभणीच्या सेलू शहरातील एका अभ्यासिकेतला धक्कादायक प्रकार. एआयच्या माध्यमातून फोटो तयार करून मुलीला केलं ब्लॅकमेल. अमरावतीमध्ये न्यायाधीशाच्या घरी चोरी. गुन्हे शाखेकडून आंतरराज्य टोळीला जेरबंद. 21,36,000चा मुद्देमाल जप्त. 4 आरोपींना अटक. गडचिरोलीमध्ये अल्पवयीन मतिमंद मुलीवर अत्याचार. 55 वर्षीय आरोपीला पोलिसांकडून अटक. नागपूरमध्ये दुचाकी चोरी करणाऱ्या आरोपीला सीताबर्डी पोलिसांकडून अटक. आरोपीकडून 2 वाहनं आणि 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. तमिळनाडूच्या थेनी जिल्ह्यातील पश्चिम घाटात झालेल्या मुसळधार पावसामुळे मेघमलाई धबधबा ओसंडून. प्रशासनानं परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन पर्यटकांसाठी धबधब्याच्या परिसरात केली प्रवेशबंदी. तामिळनाडूच्या दिंडीगुल शहरात पावसाची जोरदार हजेरी. भारतीय हवामान विभागानं तामिळनाडूतील चेन्नईसह अनेक जिल्ह्यांसाठी हवामानाचा इशारा केला होता जारी. मध्य प्रदेशच्या उज्जैन शहरामध्ये मुसळधार पावसामुळे तिथल्या क्षिप्रा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ. नदीचं पाणी वाढल्यामुळे रामघाटावर अडकलेल्या भाविकांची सुखरूप सुटका. अभिनेता सोनू सूदनं पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातील गट्टी राजोके पूरग्रस्त गावाचा केला दौरा. या पूरग्रस्त भागातील कुटुंबांना सोनू सूदकडून गरजेच्या वस्तूंचं वाटप. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा धुरळा. पंतप्रधान मोदी स्वतः उतरले प्रचाराच्या रिंगणात. आजकाल लोकनेते चोरण्यात काही जण व्यस्त आहेत. राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांचं नाव न घेता मोदींचा टोला. नवी दिल्लीतील ITI मधील गुणवंतांचा पंतप्रधान मोदींच्या हस्ते सत्कार. यावेळी मोदींनी दिल्लीत 62,000 कोटी रुपयांच्या विविध योजनांचं केलं अनावरण. सर्व योजना युवकांसाठी असल्याची माहिती. गोव्यामध्ये आम आदमी पक्ष स्वबळावर सरकार स्थापन करेल. अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला विश्वास. गोव्यात त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि संघटनात्मक तयारीचा घेतला आढावा. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा राजनैतिक पासपोर्ट जप्त करून कायदेशीर कारवाई करावी. भाजप खासदार निशिकांत दुबे यांची मागणी. राहुल गांधींनी कोलंबिया दौऱ्यादरम्यान भारत सरकारवर टीका केल्याप्रकरणी भाजप नेत्यांची कारवाईची मागणी. सोनम वांगचुक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्यानं चांगले लोकही घाबरले आहेत. शंकराचार्य अभिमुक्तेश्वरानंद यांची प्रतिक्रिया. सोनम वांगचुक यांना जेलमधून सोडून द्यावं, शंकराचार्य यांची सरकारकडे मागणी. उत्तर प्रदेशच्या फर्रुखाबादमध्ये एका कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट. या स्फोटात 2 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 7 जण जखमी. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. केंद्रीय उपभोक्ता संरक्षण प्राधिकरण CCPAनं दृष्टी IAS या संस्थेला ठोठावला 5 लाख रुपयांचा दंड. दृष्टी IASनं चुकीचा प्रचार केल्याचाही ठपका. आता CCPAनं जाहिरात देताना संस्थांना पूर्ण माहिती देणं केलंय बंधनकारक. उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात एका व्यक्तीनं त्याच्या 4 लहान मुलांसह यमुना नदीत उडी मारून केली आत्महत्या. पत्नी बॉयफ्रेंड सोबत पळून गेल्यानंतर त्यानं हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती.